चला नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. मापसू भरती 2026 नागपूर याची रिक्रुटमेंट आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. त्या प्रत्येक पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहेत ते सगळं आपण तुम्हाला माहिती देणार होतो. तर आपल्या त्या अभिषेक सरांनी आपल्याला ही सगळी माहिती पाठवली, त्यांचं खरं तर आभार. ठीक आहे, तर आपल्याला डायरेक्ट टेलिग्रामला पण टाकता आली असती, परंतु टेलिग्राम पेक्षा युट्यूबचा व्हिडिओ प्रसारित होण्यासाठी जास्त मदत होते, त्यामुळे जास्तीत जास्त कोरापर्यंत जातील, त्यासाठी आपण युट्यूबला टाकत आहोत. ठीक आहे, तर टेलिग्रामला पण असते आपल्या पोस्ट. टेलिग्रामला डॉक्टर वेटरनरी वाले म्हणून आपलं चॅनल आहे. डॉक्टर वेटरनरी वाले म्हणून वेटरनरी वाले ठीक आहे, असं चॅनल आहे आपलं. लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ठीक आहे, हे झालं आपलं टेलिग्रामचं. आता प्रत्येक पोस्टला किती फॉर्म आले ते सगळं आपण बघून घेऊ. तर बघा, महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या अंतर्गत जी भरती होत आहे त्या संबंधीचे जे फॉर्मचा डेटा आहे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर बघा, त्यामध्ये एकच मिनिट, सगळं व्यवस्थित तुमच्या समोर घेऊन येत आहोत. एकच मिनिट. आता बघा, असिस्टंट फार्म मॅनेजर वेटरनरी या पोस्टसाठी किती अर्ज आलेला आहे? 139. किती? 139. असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल मध्ये 88 फॉर्म आलेला, फक्त 88, काहीच नाही. बॉयलर ऑपरेटर किती? फक्त 9. किती आहे? फक्त 9. त्यामुळे फॉर्म संख्या खूप कमी आहे. क्लर्क कम टायपिस्ट 3673, 3600. क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन 42. अजून काय आहे? डेअरी प्लांट असिस्टंट 49. ड्रेसर रोनोपचारक म्हणून आहे, तर ड्रेसरसाठी जवळपास 123 फॉर्म आलेले आहे. ड्रेसरसाठी खूप कमी आहे, त्यामुळे म्हटलं होतं मी तुम्हाला, मागं पण सांगितलं होतं, अभ्यास करा मित्रांनो, लागून जासाल. त्यासाठी बघा, आता तुम्हाला टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्या दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला जायचं. फुल टेस्ट दिलेली आहे तुम्हाला, 10 ते 12 टेस्ट होणार. वेळ जर राहिला तर आपल्या 12 होतील, नाही वेळ जर कमी मिळाला तर 10 होतील. फुल लेंथ टेस्ट आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, ज्या पद्धतीने त्यांनी ब्लॉक वाईज विचारण्यात येणार आहे. ABCDE 3 प्रश्न प्रत्येक विषयाचे ब्लॉक वाईज टाकणार आहे. नॉन टेक्निकलचे 8 प्रश्न प्रत्येक ब्लॉक वाईज टाकणार आहे. असे टोटल ABCDE मिळून टोटल 100 प्रश्न मिळणार आहे. आणि प्रत्येक ब्लॉकला टाइम वाटलेला आहे 24 मिनिट. 24 मिनिट झाल्यानंतरच दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाता येतील. तर ती सगळी पद्धत आहेत ना मित्रांनो, तुम्हाला सराव होतील. तर ते करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशनला जावं लागेल आपल्या दास ऑफिसर अकॅडमीच्या. काय? दास ऑफिसर अकॅडमी. याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. दास ऑफिसर अकॅडमी असं नाव आहे. या ऍप्लिकेशनला जायचं, तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज पण मिळून जातील. आणि या संबंधी जर कोर्स पाहिजे असेल डिटेलमध्ये, फक्त 499 मध्ये तो कोर्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर तो कोर्स आपण आपल्या याच ऍप्लिकेशनला मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे, संपूर्ण तुमचा सिलेबस कव्हर करून देण्यात येत आहे. टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स देण्यात येत आहे, रोज टार्गेट देण्यात येत आहे, आणि तुम्हाला सोबत टेस्ट प्रत्येक दिवशी. ठीक आहे, म्हणजे 2-2 दिवसानंतर तुम्हाला ते भेटत आहे. ठीक आहे, हे झालं आपलं. जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी. आणि टेस्ट सिरीजची फीस किती? 250. टेस्ट सिरीजची फीस फक्त 250. ठीक आहे, हे टेस्ट सिरीज तुम्हाला जवळपास 12 टेस्ट आहे, आणि या 499 मध्ये 60च्या जवळपास टेस्ट येऊ शकते. ठीक आहे, आता बघा, नंतर ड्रायव्हर और अँब्युलन्स ड्रायव्हर 552 अर्ज आलेला आहे. इलेक्ट्रिशियन, बरेच जणांचे इलेक्ट्रिशियनचे फोन आले होते, किती अर्ज आले असतात? तर 172 अर्ज आलेले आहे. ठीक आहे, पुढे बघू आपण. इथून तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला झूमच करावं लागेल. एकच मिनिट. 172 वर होता आपण. इलेक्ट्रिशियन बघा. आता एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट याचे किती अर्ज आलेले आहे? याचे अर्ज आलेले आहे 52. फक्त 52 आलेले आहे मित्रांनो, फक्त 52. अभ्यास कराल तर निघून जाईल. परत सांगतोय, पोस्ट लई महत्वाची आहे. खूपच कमी फॉर्म आलेले आहे. फार्म असिस्टंट 3 जागा होत्या मित्रांनो, 253 फॉर्म आलेले आहे. यामधले खूप कमी पोरं अभ्यास करतात. तुम्हाला परत सांगतो, यामधले फक्त 20 ते 50 पोरं अभ्यास करणारे असेल. 20 ते 50 बस, त्याच्यावर कोणी अभ्यास करत नाही. 20 लोक जर अभ्यास करणारे असेल ना, 3 जागा आहे मित्रांनो, 3 जागा. 3 जागा तुम्ही ग्रॅप करू शकता, मिळू शकता. व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला, टेस्ट दिल्या तर तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा. हॉस्पिटल क्लिनिशियन 36, हॉस्पिटल टेक्निशियन 37. आता हे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी बरं का, लायब्ररी असिस्टंट 114. ज्यांचा जवळ लायब्ररीयन कोर्स आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं पोस्ट आहे, खूप चांगली पोस्ट आहे. 114 फॉर्म आहे फक्त. ठीक आहे, ज्युनियर स्टोअर किपर किती आहे? 441. आता ज्युनियर टेक्निशियन 40 फक्त. ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन 125. लॅबोरेटरी असिस्टंट फिशरी सायन्स, लॅबोरेटरी असिस्टंट बरं का, फिशरी सायन्स किती? 122 मित्रांनो, काहीच नाही. लॅबोरेटरी असिस्टंट वेटरनरी सायन्स अँड डेअरी टेक्नॉलॉजी 302, काहीच नाही. 302, फक्त 302. सर्वात महत्वाचं लॅबोरेटरी अटेंडंट जवळपास 42 पोस्ट आहे मित्रांनो. किती? 42 पोस्ट.
लॅबोरेटरी अटेंडंट म्हणून 2484, काहीच नाही त्या मानानं, काहीच नाही. 500 पण पोरं तुम्हाला अभ्यास करणारे सापडणार नाही. त्यामुळे 42 जागेमध्ये जवळपास 2500, 2400 जागा आहे, 2400 जागा 42 जागेमध्ये. याच्यातले माहिती आहे का तुम्हाला सांगतो बघा, 2000 पोरं तर अभ्यासच करत नाही, 2000 पोरं अभ्यासच करत नाही. त्यामध्ये फक्त 200-300 जवळपास 400 पोरं समजून घ्या अभ्यास करणारे आहे, डेली असो किंवा मग इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय म्हणून हा पण अभ्यास करणारे असो, त्यांचा फक्त नॉन टेक्निकल व्यवस्थित होऊन आहे, टेक्निकल व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळे अभ्यास करा मित्रांनो, होऊन जातील. ठीक आहे, टेस्ट सिरीजसाठी तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, काढा ते टेस्ट रोजच्या द्या, कारण नवीन पॅटर्न आहे. टीसीएसचा पॅटर्न जो आहे ना ब्लॉक वाईज, तो नवीन आहे. ठीक आहे, त्यामुळे लॅबोरेटरी अटेंडंट काढायचं असेल ना तर व्यवस्थित अभ्यास करा. तुमचे 200, 300, 400 रुपये जातील, पण पोस्ट येतील मित्रांनो. पोस्ट मला कोणीतरी एक मेसेज केला होता, सर 17, 18 रुपये, 15 रुपयामध्ये कोर्स भेटत, तुम्ही का विकत आहे एवढा? आहे मित्रांनो, ते टेक्निक आहे 15-16 रुपयाची, पण त्या टेक्निकला म्हणजे मार्केटिंगची टेक्निक आहे. त्या टेक्निकला मित्रांनो तुम्हाला गरज नसली तुम्ही तरी कोर्स घेऊन घेता, परंतु त्या कोर्सची गरजच नाही तुम्हाला तरी तो कोर्स घेऊन घेतात. आणि त्या कोर्सला ज्याशी काही संबंध नाही ते सगळे टीचर किंवा म्हणजे असं म्हणता येईल काही दर्जा राहत नाही, असं सगळं काम ते चालू राहते. त्यांना काय असते मुळात, त्यांना ते मार्केटिंग टेक्निक आहे. 15-16 किंवा 10-12 रुपये, 1 रुपयामध्ये कोर्स देतात ते. परंतु तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये एकदाचे आले, एनरोल झाले, तर तुम्ही दुसरा मग त्यांचा 1000-2000 रुपयाचा कोर्स घेऊन घेतात. त्यामुळे ते एक टेक्निक आहे. ठीक आहे, दर्जा राहत नाही तशा वेळेनं जर गेलं तर दर्जा तुम्हाला मिळणार नाही, कारण काहीच नाही ना. बरं, तुम्हाला त्याला टीचर आपल्याला जर नेमायचं असलं तर त्या 15-16 रुपयामध्ये किती जमा होतील आणि किती टीचरला द्यायचे, दर्जा राहतील का? तुमच्या व्यावहारिक पातळीवर तुम्ही विचार करा. आता जवळपास 200-300 रुपयाचा तुम्ही पिझ्झा खाऊन घेतात, 200-300 रुपये टेस्ट घेऊ शकत नाही मित्रांनो. अरे 30-40 रुपयाचा तुम्ही खरा खाऊन घेतात विदर्भवाले तर, आणि ते 200 रुपयाची टेस्ट, एक खरा तुमच्या 30-40 रुपयाचा आहे, जवळपास 200 रुपयाचे तुम्ही खरेच खाता तो एका दिवशी. आपले मराठवाड्यातले पोरं तसेच करतात, तंबाखू वगैरे खातात भयंकर. तर असं करू नका मित्रांनो, करिअरकडे लक्ष द्या, जे दर्जा आहे त्याला व्हॅल्यू द्या, नाही की ते तुमचं शोक पाणी पूर्ण करत राहाल तुम्ही. ठीक आहे, सरळ जाऊ आपल्या लॅबोरेटरी अटेंडरवर. 42 जागा, 2400 जवळपास अर्ज आलेले आहे. सुवर्ण संधी आहे, परत अशी संधी मिळणार नाही. ठीक आहे, तर व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायची. कुठेही लावा टेस्ट सिरीज, इकडेच लावा असं म्हणत नाही मी, कुठेही लावा, परंतु कसं आहे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनच तुम्हाला ते जमणार आहे. ऑनलाईन परीक्षा आहेत, ऑनलाईनच तुम्हाला टेस्ट सिरीज लावावं लागेल. ठीक आहे, नंतर बघा लायब्ररी अटेंडंट आहे, लॅबोरेटरी नाही. ते लायब्ररी अटेंडंट आहे ना, ते आपलं नाही, ते लायब्ररियन वाल्यांचं आहे. तर याच्या पोस्ट, याच्या जागा किती होत्या आणि अर्ज बघा 204 जागा, खूप कमी आहे आणि अर्ज पण खूप कमी आलेला आहे. ठीक आहे, लाईफस्टॉक असिस्टंट 175. अरे बाप, खूप कमी आहे मित्रांनो, काहीच नाही. मला अभ्यास करण्यात खरंच खूप कमी सापडतील. मेडिसिन स्टोअर किपर काय 244. ऑपरेशन थिएटर असिस्टंट 188 आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन 78. काय जागा आहे हो आणि काय फॉर्म आहे? काहीच फॉर्म नाही. त्यामुळे अभ्यास करा मित्रांनो. तुम्ही जर तलाठीमध्ये गेला ना, तलाठी करत वाट पाहत राहाल, पण ते तलाठी एवढ्या फॉर्म येतात, एवढा कठाप लागतो. त्यामुळे याकडे लक्ष द्या. हे सुवर्ण संधी आहे, परत अशी संधी येणार नाही मित्रांनो, खरंच परत अशी संधी येणारच नाही. टोटल किती अर्ज आलेले आहे आणि आता काही परत तुम्हाला काही अर्ज आहे. 1 मिनिट, हे आपली टेस्ट सिरीज आहे. हे टेस्ट सिरीज आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी पॉज करायची, बघायची. ठीक आहे, हे मापसू भरतीची टेस्ट सिरीज आहे. हे सगळे पद आहे, या सगळ्या पदांसाठी लागू आहे. आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे, इथं खाली नंबर आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी कॉल करायचं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून लिंक आहे, लिंक मधून घ्यायची. ठीक आहे, हे कृषी गॅरंटीवाली आहे, ते पण तुम्ही पॉज करायची. हा तुमचा पॅटर्न आहे मित्रांनो, 40-80चा 40 गुण, 40 प्रश्न 80 गुण, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. हे तांत्रिकचा 40 प्रश्न 80 गुण, बाकी 15 चौक 60, 30 गुण. परंतु याला ब्लॉक मध्ये वाटलेलं आहे, ABCDE. हे परत सांगतोय तुम्हाला, परत का नवीन पॅटर्न आहे. ठीक आहे, नंतर बघा हे आपले प्रॅक्टिस सेट 1 आहे, प्रॅक्टिस सेट 3 येणार आहे, प्रॅक्टिस सेट 2 झालेला आहे. पशुधन पर्यवेक्षकची बॅच आहे मित्रांनो, चालू झालेली आहे. 999 फीज आहे. ज्याला पाहिजे त्यांनी पॉज करायचं, बघायचं, घ्यायचं असले तर घ्यायचं, कारण पोस्ट काढायची आहे. ठीक आहे, पुढं ही मापसू भरतीचा यशस्वी मंत्र आपण, ठीक आहे, हे आपल्या कामाचं नाही. सिलेबस, मापसू भरतीचा सिलेबस सविस्तर आपण डिस्कस केलेला आहे. इथं जायचं, ह्या सगळ्या पोस्टचा सिलेबस एकच आहे. ठीक आहे, तर इथून या व्हिडिओमध्ये युट्यूबलाच व्हिडिओ आहे, युट्यूबलाच आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, तुम्हाला नोटिफिकेशन पण येत राहतील. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणत असतो मी, तर त्या टायटलला, व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, तुम्हाला सापडून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स. पुढे बघा, हे मापसू भरती आपला जो प्लॅन आहेत ना, 60 डेज मास्टर प्लॅन म्हणतो आपण, 499 फीज आहे, तर ते हे सगळं आहे. पॉज करायचं आणि बघून घ्यायचं. ठीक आहे, थोडं पुढे जातो. 60 दिवसामध्ये डेली एक टॉपिक, त्यावर संध्याकाळी टेस्ट. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ज्या पद्धतीने तुमची टेस्ट एक्झाम होणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईलवर सोडवू शकता. अभ्यासाच्या दिशा योग्य मार्गदर्शन करेल, व्यक्तिगत मेंटरशिप आहे, हे सगळ्या गोष्टी इथं इन्व्हॉल्व आहे. हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, हे सांगायचं तुम्हाला आता काही काम नाही. अरे आपण आपल्या मेन मुद्द्यावर राहिलो, इकडे चालू आहे. ठीक आहे, हे आपलं
आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, एक दास ऑफिसर आहे, हे एक दास ऑफिसर, आणि दुसरं चॅनल आहे आपलं हे डॉक्टर वेटरनरीवाले. दिसले चॅनल डॉक्टर वेटरनरीवाले, हे चॅनल आहे मित्रांनो आपलं, हे डॉक्टर वेटरनरीवाले 388 आता जस्ट ओपन केलेलं आहे, क्रिएट केलेलं आपलं मेन चॅनल दास ऑफिसर्स आहे, एक दास कृषी घटक आहे. ठीक आहे, हे आपण वेटरनरीवाल्यांसाठी स्पेशल आत्ताच केले चालू. 388 मेंबर पण झाले, सबस्क्रायबर पण झाले. ज्यांना हे बघा, याच्यात सगळं आपण सगळं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे इथं. ठीक आहे, हे पशुधन परीक्षेचा तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या न्यूज आहे, तुम्हाला चालू घडामोडीच्या पण पीडीएफ मिळतात इथं, आणि डेली ओके ॲपच्या पण पीडीएफ मिळतात. ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला एमसीक्यू पण इथं सोडवता येतील. ठीक आहे, हे अशा पद्धतीने एमसीक्यू. आणि अजून तुम्हाला एक दाखवायचा पीडीएफ आहे, वेगवेगळ्या पीडीएफ आहे. हे बघा, नोंदित पशुधन आयएमपी पीडीएफ, इथं सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला हे पीडीएफ जर पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला टेलिग्रामला जायचं आहे. ठीक आहे, जेवढे नोंदित पशुधन आहेत ना, जवळपास जेवढ्या जाती आहेत ना, त्या सगळ्या जाती इथं व्यवस्थित दिलेल्या आहेत. बघून घ्या, हे सगळे पीडीएफ आहेत ना मित्रांनो, तुम्हाला तिथं मिळून जातील. कुठं? टेलिग्राम चॅनलला. टोटल जाती किती आहे, देशी जाती किती आहे, संकरित किती आहे, सिंथेटिक म्हणजे संकरित किती आहे, या सगळ्या गोष्टी तिथं लेटेस्ट डेटा आहे. लेटेस्ट नोव्हेंबर 2025चा लेटेस्ट डेटा आहे. सगळ्या किती जाती आहे, कोणतं राज्यात, सगळं इथं आपण दिलेलं आहे. जानेवारी 2025चा टोटल जेवढ्या जाती आहेत ना, तेवढ्या पण जातींचे आपण राज्य आणि मूळ स्थान म्हणायचे, ते सगळं आपण दिलेलं आहे. हा आपला नंबर आहे, इथून तुम्ही कॉल करू शकता, काही माहिती पाहिजे असेल तर घेऊ शकता. तर व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या पीडीएफला पण व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, क्लिक केलं डायरेक्ट व्हॉट्सअप चॅनलला जाता तुम्ही. ठीक आहे, डॉक्टर वेटरनरीवाले असं त्याचं नाव आहे. आपण मेन म्हणजे आपल्या मुद्द्यावर यायचं, तर इकडे तिकडे भटकत आहोत. एकच मिनिट, तुम्हाला हे सगळं सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, मला असे वारंवार व्हिडिओ घेण्याचं काम पडत नाही, डायरेक्ट टेलिग्रामला टाकलं की ओके, डन होऊन जातो मग. नंबर 1. ठीक आहे, आता टोटल किती फॉर्म आलेले आहे आणि आपण कुठे होतो बघा, 78 फॉर्म पर्यंत आलोय आपण. आता पे अँड अकाउंट ऑफिसर म्हणून आहे, पे अँड अकाउंट ऑफिसर 14च फॉर्म आलेला आहे, फक्त 14. कॉमर्स वाल्यांसाठी होतो मित्रांनो, फक्त 14 फॉर्म. काय हो, किती फॉर्म आहे? फक्त 14. त्यामुळे लागणं सोपं आहे, परंतु माहिती आहे का, नशीब पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं फॉर्म भरा. ते बघा, आता बघा, प्लांट ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग मध्ये 32 कुठे हे होतं आपलं काय म्हणतात अनुभव, त्यामुळे कमी आले. सिनियर क्लर्क 1935, सिनियर लायब्ररी असिस्टंट किती? सिनियर लायब्ररी असिस्टंट, एकच मिनिट कॉल याला, एकच मिनिट. ठीक आहे. प्लांट ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग 32 फॉर्म आलेले आहे. सिनियर क्लर्क 1935 फॉर्म आलेला आहे. सिनियर लायब्ररी असिस्टंट 234 आहे. सिनियर मेकॅनिक 61 आहे. टेक्निशियन ऑफिसर असोसिएशन डीन वेटरनरी सायन्स मध्ये 106 आहे, आणि टेक्निशियन ऑफिसर झालं. आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर किंवा मशीन ऑपरेटर म्हणून जवळपास 85 फॉर्म आलेला, फक्त 85. वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट म्हणून VLDA 389. बऱ्याच जणांचे VLDA साठी काही द्यायचे आहे का, काही मटेरियल मिळेल का, तर त्यांच्यासाठी 389 फक्त. काय फॉर्म? 389. एक्सरे टेक्निशियन किती? 188. आणि हे एक्सरे जू टेक्निशियन 43, फक्त 43. टोटल फॉर्म किती आलेला आहे? 12,829. काहीच नाही, 12,829 फॉर्म आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो, सगळं व्यवस्थित होतील, तुमच्या लाईफ मधलं पण सगळं व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे, नॉट सेव्ह. अशा पद्धतीने आपलं हे व्हिडिओ आहे, आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनल, आणि आपल्या मित्रांना पण कळवा. ठीक आहे, धन्यवाद.